नमस्कार, मी दीपाली आणि आज पण मला आपण सर्वांशी एका विषयावर बोलावं वाटतंय। एक माझा अनुभव खरं तर प्रत्येक मुलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न असतात आणि ते वेगवेगळी असतात। कुठलीच मुलं सारखी नसतात। त्या स्वप्नांच्या मागे एक कथा असते आणि ती कथा वेगवेगळी असते। काही मुलं फार आनंदी असतात आणि काही मुलांमध्ये भीती असते, काहींमध्ये वेदना असते आणि काहींमध्ये असुरक्षितता पण असते। खरं तर शिक्षक म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं आणि फक्त शिकवणं नाही तर आपल्याला मुलांच्या मनाला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे शिक्षणाच्या या गतीमध्ये। राहुल, एक उदाहरण सांगते। राहुल नावाचा एक मुलगा आहे, तो नेहमी रागात आणि खूप भांडण करत असतो, मुलांशी नेहमी भांडत राहतो। पण त्याच्या रागामागे लपलेली होती त्याच्या घरातील एक वेदना, जी प्रत्यक्ष मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत नाही, पण प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काहीतरी आनंद, दुःख, वेदना असतात। तर त्याचा परिणाम त्या मुलांवर होत असतो आणि तो मुलगा ती गोष्ट आपल्या शाळेमध्ये प्रत्येक वेळी व्यक्त होत नाही। पण जेव्हा त्याला बोलण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी जागा मिळाली, माझ्याजवळ म्हणावं की शाळेमध्ये जेव्हा त्याला जागा मिळाली व्यक्त व्हायला, तेव्हा तो बदलू लागला। अनेक मुलं अशी असतात की ज्यांच्याकडे वातावरण चांगलं पण असतं, पण बरेच मुलं अशी असतात की ज्यांच्याकडे प्रतिकूल वातावरण असते, त्यात त्यांना ॲडजस्ट व्हायला वेळ लागतं आणि जेव्हा ते नवीन शाळेमध्ये वगैरे जातात तेव्हा या परिसरात त्यांना स्वतःला ॲडजस्ट व्हायला वेळ लागतं। तेव्हा आपण शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य असतं की आपण त्यांना सामावून घेणं आपलं महत्त्वाचं असतं। आणखी एक उदाहरण सांगते, एक अनुभव माझा। एक सीमा नावाची मुलगी आहे शाळेमध्ये, ती फार एकटी आणि उदासीन राहते आणि शांत असते, कुणाशी बोलत नाही जास्त। पण तिला हवं असतं की कुणीतरी तिचं ऐकावं, कोणीतरी तिला थोडं प्रेम द्यावं, तिचं थोडं कौतुक करावं, अशी तिची मनापासून इच्छा असते, असं मला जाणवलं नेहमीच। आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य परत आलं, कारण या गोष्टीसाठी आम्ही सर्व मित्रमंडळींनी, शिक्षकांनी तिला सहकार्य केलं, तिचं ऐकून घेतलं, तिचं कौतुक केलं, तिच्या चांगल्या गुणांचं कौतुक केलं, तिच्यावर प्रेम केलं, तर तिचा आत्मविश्वास वाढला। आणि खरं तर काही मुलांना शाळेत येणंही कठीण असतं, पण आपण जर समजून घेतलं, त्यांना साथ दिली, तर तेही उभं राहू शकतात आणि शाळेमध्ये आनंदात येतात। या सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे, भावनिक सुरक्षितता। जेव्हा मुलांना वाटतं की मी सुरक्षित आहे, मला कोणी समजून घेतं, तेव्हाच खरं शिक्षण मुलांचं सुरू होतं असं मला वाटतं। शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही आहे, तर प्रत्येक मुलाला सांगणं की तू महत्त्वाचा आहेस, तू खूप महत्त्वाचा आहेस। कदाचित आपण प्रत्येक आयुष्य बदलू शकतो। एक शिक्षक म्हणून हे तुम्हाला सांगते, मी फार नशीबवान आहे की मी एक शिक्षिका म्हणून मला काम करायची संधी मिळाली। कारण शिक्षक हा असा व्यक्ती असतो की तो प्रत्येक मुलाला समजू शकतो आणि तो त्या मुलाला घडवू शकतो। आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की आपण त्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्राथमिक शिक्षणातच आपण यामुळे मुलाचं आयुष्य नक्कीच बदलेल। कारण आपल्याला जे अनुभव येतात त्यातून, जे प्रतिकूल परिस्थितीतून आलेली जी मुलं असते, त्यांचं सामाजिक आणि भावनात्मक समायोजन करून घेणं फार आवश्यक असतं। जे त्यांच्या वाट्याला घरी जी प्रतिकूलता किंवा अवहेलना पण येतं बरेच मुलांच्या, आणि प्रत्येक मुलगा प्रत्येक ठिकाणी व्यक्त होत नाही, पण आपण शिक्षकांनी अशा पद्धतीने त्यांच्याशी वागणं आवश्यक आहे, त्यांना समजून घेणं की ते मनापासून मोकळे व्हावं आणि अशा अडचणीतूनही, प्रतिकूल परिस्थितीतही, प्रतिकूल मानसिकतेतही त्यांचं सामाजिक आणि भावनिक अध्ययन खूप चांगल्या पद्धतीने व्हावं, यासाठी आपण एक महत्त्वाचं पाऊल उचलायला हवं अशा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी। थँक्यू।